नमस्कार. आपण आता आंबोली घाटामध्ये आहोत आणि कचऱ्याचा जो प्रश्न आहे, प्लास्टिक कचरा, विशेषतः प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, तर त्याचं विघटन होत नाही. मग ते कशाप्रकारे घाटातून कलेक्शन केलं जातं याची आपण आता थोडक्यात माहिती घेणार आहोत. नमस्कार. आपल्यासोबत इथे ज्या बाटल्या ज्या आहेत, या अशा प्रकारच्या ज्या बाटल्या ज्या आहेत, आंबोली घाटामध्ये अशा प्रकारच्या ज्या बाटल्या पडतात त्या गोळा करून, या अशा प्रकारे गोळा करून नेल्या जातात. हे दादा आहेत आपल्याबरोबर. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव कसं? लक्ष्मण लाडलक्ष्मीकर. आम्ही चंदगडचे. आम्ही आठवड्यातून इकडे 2दा असते ती लोक कचरे टाकतात. असल्या बाटल्या त्या आम्ही घरात गोळा करून आठवड्यातून 2दा घेऊन जातो. म्हणजे स्क्रॅपमध्ये घेऊन जातो तुम्ही? हे कुठल्या ह्याला कारखान्याला घालतो? कारखान्याला घेऊन जातो. बरोबर. नाही, निश्चितपणे चांगलं आहे. आता एकूण किती बॅग झाले ते? आता एकूण 8 बॅग आहेत. अजून थोडे आहेत, परत जाणार आहे. 8 बॅग म्हणजे साधारण एक बॅग किती किलोची आहे? एक बॅग तरी पण 8 किलोची असेल. 8 किलोची एक बॅग. हां, काचेच्या बाटल्या पण आहेत, त्यामध्ये दारूच्या पण बाटल्या आहेत. हां, पर्यटकांनी दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि हे काचेचे आपलं बाटले जे आहेत, दारूचे ग्लास, बाटल्या, हे अशा प्रकारे तुम्ही मग कसे काय गोळा करता? हे आम्ही हातानेच गोळा करत जातो. म्हणजे तुम्ही गोळा करता आधी? तुमची टीम कशी आहे, किती आहे? ती पोरं आणि आम्ही आहे दोघं. हां, ते आठवड्यातून तुम्ही गोळा करता. आणि मग आठवड्यातून कधी येतं? मग आठवड्यातनं एक सोमवारी नाही तर बुधवारी, असं कुठला पण वार. कधी कधी गाडीमुळे आवाज आला नाही. कधी कधी इथं जेव्हा गर्दी नसते तेव्हा येऊन जातात. शनिवार रविवार तर शक्यता नाहीच. हां, कारण शनिवार रविवारी गर्दी असते. म्हणून तर शनिवार रविवार येत नाही. हां, आंबोली घाटामध्ये शनिवार रविवार इतर दिवशी मोठी गर्दी असते, मात्र त्या दिवशी ते येत नाहीत. आणि हे अशा प्रकारे बाटल्या गोळा करून ते स्क्रॅपला घेऊन जातात. साधारण महिन्याचं किती होतं? साधारण किती किलो कचरा होतो? तरी महिन्याचे 2 तर गाड्या भेटतात. 2 गाड्या? 2 गाड्या. आणि साधारण एका गाडीमध्ये किती किलो, किती टन? साधारण तेवढे नाही, एक 120-130 किलो फक्त पाण्याच्या बाटल्या भेटतात. 130 किलो फक्त पाण्याच्या बाटल्या. आणि बाकी काचं बिच असतात, 200 किलो. 200 किलो. ओके. हे तुम्हाला ट्रॅव्हलिंगला परवडतं? ट्रॅव्हलिंग परवडत नाही, कारण व्यवसाय पण करावा लागतो. हां, व्यवसाय आहे तुमचा. बरं. आणि हा व्यवसाय पण, आणि तुम्ही एक चांगलं स्वच्छतेचं पण काम करतायत. त्यातून व्यवसाय होतो ही आहे दुसरी बाजू, मात्र त्यातून इथे स्वच्छताही होते. पर्यटकांना काय आवाहन कराल? पर्यटकांना आवाहन कराल की असं टाकणं बरोबर नाही. जिथे जिथे कचरा कुंडी आहेत तिथे तिने कचरा टाकावा. हां, कचरा कुंडीतच कचरा टाकावा. कारण इथं प्राणी ते खाऊन प्राण्यांना पण हे होते. म्हणून एका ठिकाणी कचरे कुंडी आहेत, तिथं कचरा कुंडीत ते पर्यटकांनी कचरा टाकावा. ओके. तुम्ही आता पावसातही, आता इथे पाऊस सुरू आहे, पावसातही तुम्ही काम करता. छान वाटलं. धन्यवाद आमच्याशी आपल्या संवाद साधल्याबद्दल. अशा प्रकारे आंबोली घाटामध्ये हे कोण तुमचे सहकारी आहेत काय? नाव कसं? काच खाली करणं. काय तुमचं नाव कसं? विजय रमेश लाडलक्ष्मीकर. हां, विजय रमेश लाडलक्ष्मीकर. मोठ्याने बोला ना जरा. लाडलक्ष्मीकर. हां, तुमचं? अजय रमेश लाडलक्ष्मीकर. हां, तुम्ही कधीपासून करता हे? लय वर्षापासून. लय वर्ष म्हणजे झाले 5-6 वर्ष. 5-6 वर्ष आले. हां. आंबोली घाटामध्ये 5-6 वर्ष येतात. हां. बरं आहे. छान छान. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.